नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात मी निखिल मनोहर सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं, की आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलेलो आहोत किंवा बऱ्याच लोकांना माहिती असतील. तर त्याचंच आपण समजा एकत्रीकरण केलं म्हणजे सगळ्या कॅन्डल्स अशा एकत्र केल्या, तर आपल्याला चार्टमध्ये सुद्धा काही पॅटर्न्स दिसतात आणि त्या पॅटर्नना आपल्याला वेगवेगळं महत्त्व आहे किंवा त्याच्याबद्दल किंवा ते वापरून आपण ट्रेडसुद्धा करू शकतो. तर हेच पॅटर्न आपण काही बघणार आहोत. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न. म्हणजे काय? तर एखादा ट्रेंड वर जातोय, अप ट्रेंड आहे, म्हणजेच मार्केट हायर हाय करत चाललेलं आहे. असं काहीतरी असेल, तर त्या केसमध्ये मार्केट थोडंसं रेंगाळतं आणि परत वर जायला सुरू करतं. तर ह्याला आपण म्हणतो बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न. तर असेच बेरिश म्हणजे उलटे सुद्धा येतात. म्हणजे मार्केट खाली जात असतं, ट्रेंड इथे थोडासा रेंगाळतो आणि मग खाली जायला लागतो. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न अर्थात त्याच्याबरोबर उलटे असणारे ते म्हणजे बेअरिश कंटिन्युएशन पॅटर्न जे आपण बघणार नाही तर तुमचा होमवर्क किंवा घरचा अभ्यास असणार आहे. त्यामुळे चालू करूया आता बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न. Stockport. Learn, focus, earn. तर ह्यातला पहिला पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश पेनंट पॅटर्न. आता ह्याच्यात आपण बघायचं झालं तर तसं म्हणायला गेलं तर पोल अँड फ्लॅग पॅटर्न तुम्हाला माहिती असेल. त्याच्यासारखाच हा प्रकार आहे. फक्त पोल अँड फ्लॅगमध्ये थोडंसं असं फ्लॅगसारखं दिसतं आणि ह्याच्यात फ्लॅगसारखं न दिसता थोडंसं असं कॉम्प्रेस झाल्यासारखं दिसतं. सो आता या चार्टमध्ये आपण बघू शकतो, की पहिला एक अपट्रेंड असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे आपण बघू शकतो, की हायर हाय आहे आणि इकडे अपट्रेंड आहे. त्याचाच अर्थ हायर हाय करतंय मार्केट. तर ही जी सुरुवात जिथून चालू झालेली आहे ट्रेंडची, तिथून आपण मोजणार आहोत अख्खं. त्याला आपण म्हणतो हाईट ऑफ पोल. आता त्याच्यानंतर तो थोडासा कन्सोलिडेशन किंवा रेंगाळल्यासारखा करतो. त्यालाच आपण म्हणतो पेनंट पॅटर्न. आता पेनंट पॅटर्न हा थोडासा कॉम्प्रेस होत जातो आणि वरच्या बाजूला रेझिस्टन्स असतो, खालच्या बाजूला सपोर्ट असतो आणि त्याच्यानंतर त्याला फायनली ब्रेकआउट मिळतो. ब्रेकआउट मिळाल्यानंतर कदाचित तो रिटेस्ट होऊ शकतो किंवा रिटेस्ट न होता सुद्धा डायरेक्टली वरच्या बाजूला जाऊ शकतो. अशा वेळेला लेटेस्ट स्विंग लो जो आहे, तो आपण स्टॉप लॉस म्हणून ठेवता येऊ शकतो. सो ह्याचे टार्गेट किती ठेवायचं आहे, तर ही जी काही आपण हाईट मोजलेली आहे, तेवढी हाईट आपण वरच्या बाजूला ठेवू शकतो ब्रेकआउट कॅन्डलच्या बेसपासून. त्यामुळे इथून आपण वरच्या बाजूला हे मोजलेलं आहे आणि अशा वेळेला आपलं टार्गेट होतं. आता तसं म्हणायला गेलं तर पुढच्या या सगळ्या आकृत्यांमध्ये थेरॉटिकल आकृत्या आणि प्रॅक्टिकल आकृत्या म्हणजे जे काही चार्ट्स रिअलमध्ये आपल्याला दिसतात, ह्याच्यात बराच फरक असू शकतो. कारण लाईफ इज नॉट दॅट सिंपल. त्यामुळे आपल्याला थोडंसं इकडे-तिकडे चार्टमध्ये करावं लागू शकतं. आणखी एक सजेशन आहे ते म्हणजे इथे समजा कॅन्डलस्टिक कळत नसतील मेन चार्टमध्ये, तर तुमचा जो चार्ट आहे, तो तुम्ही कॅन्डलस्टिकचा बदलून लाईन चार्टला सुद्धा करू शकता. सो हे आपण थेरॉटिकली बघितली इमेज. आता आपण चार्टवर जाऊन बघणार आहोत. त्यामुळे चार्टवरची इमेज बघूया आणि तिकडे कसं टार्गेट हिट झालंय ते सुद्धा बघूया. आता हा पॅटर्न आहे म्हणजे बुलिश पेनंट. आता बुलिश म्हणजे काय तर मार्केट वर जात असलं पाहिजे पहिलं आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यात एक स्लो डाऊन बघू शकतो. तर आता बुलिश पेनंटच्या ह्याच्यात बघायचं झालं तर आपल्याला ड्रॉ करता येईल पेनंटच्या आकाराचं एक ओव्हरऑल बिहेवियर त्याचं जे आहे ते. हा थोडासा पोल अँड फ्लॅगसारखा दिसणारा सुद्धा पॅटर्न आहे. तर इथे आपण बघू शकतो की या केसमध्ये आपल्याला इथपासून किंवा हे ओव्हरऑलच हे असं काहीसं दिसू शकतं. आता या केसमध्ये आपल्याला ही जी हाईट आहे ती मोजू शकतो आपण आणि ही हाईट समजा मोजली तर वरच्या बाजूला आपल्याला टार्गेट मिळू शकतं. सो सेम हाईट आणि जेव्हा ब्रेकआउट होतोय तेव्हा तो मोजायचा आहे. सो इथून ब्रेकआउट झालेला दिसतोय. आता हीच हाईट मी इथून असं वर ठेवतो. सो आपण बघू शकतो परफेक्टली तिथपर्यंत मार्केट गेलंय आणि तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालंय आणि खाली आलंय. सो तिथून नंतर मग पुढे काय झालं ही नंतरची गोष्ट आहे. बट सध्या आपल्याला या लॉजिकनुसार आपलं टार्गेट इथे झालेलं दिसतंय. पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश रेक्टँग्युलर कंटिन्युएशन पॅटर्न. ह्याच्यात सुद्धा आपल्याला जसं मी म्हणालो, की पहिलं आपल्याला अपट्रेंड दिसणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन दिसेल आणि परत त्या ट्रेंडने वर जाणं अपेक्षित आहे. अर्थात आपण हे सगळे बुलिश पॅटर्न बघतोय. बेरिश पॅटर्न तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. सेम टू सेम बरोबर मिरर इमेज तुम्हाला दिसणार आहे. तर इथे आपण बघू शकतो, की अपट्रेंड आहे. अपट्रेंडमध्ये मार्केट हायर हाय करतंय. मग मार्केट एका झोनमध्ये अडकलंय. त्याला आपण म्हणतो कन्सोलिडेशन फेज आणि इथून मार्केट वरच्या बाजूला रेझिस्टन्स त्याला दिसतोय, खाली सपोर्ट दिसतोय आणि त्याच्यानंतर मार्केट इथे फायनली ब्रेकआउट झालेलं आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर इथे मार्केट रिटेस्ट सुद्धा करू शकतं किंवा वरही जाऊ शकतं. पण बऱ्याचदा रिटेस्ट करतं. तर रिटेस्ट करतं तिथे आपल्याला एनिवे एंट्री करू शकतो आपण
आणि स्टॉप लॉस आपला लेटेस्ट स्विंग लो जो आहे तिथे आपण ठेवू शकतो आणि ट्रेंड कंटिन्यू करू शकतो. तर आता या केसमध्ये टार्गेट किती ठेवायचं आहे, तर बऱ्याचदा आपण टार्गेट या दोघांची जी काही हाईट आहे म्हणजे उंची आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्यांच्यामध्ये जी काही उंची आहे तेवढंच आपण टार्गेट वरच्या बाजूला ठेवू शकतो. सो हा बऱ्यापैकी सोपा पॅटर्न आहे, पण हा जो पिरियड आहे तो किती मोठा असू शकतो. त्यामुळे ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये हा पिरियड जो आहे तो बनायला वेळ जातो, तयार व्हायला वेळ जातो आणि टार्गेट कदाचित तुमचं एकदा तो ब्रेकआउट झाल्यानंतर पटापट येऊ शकतो. बरेचसे पॅटर्न असे आहेत जिथे तो अख्खा पॅटर्न तयार व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर टार्गेट तुमचं कदाचित पटापट होतं. पण जसं मी म्हणालो, प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे हे छान आयडियल चार्ट आहेत जिथे तुम्हाला अगदी छान दिसेल, पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण चार्ट बघतो तेव्हा थोडंसं वेगळं असू शकतं. इथे आपल्याला दिसतंय की इथून हा डायरेक्ट वरच्या बाजूला गेलाय आणि टार्गेट हिट झालंय वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली जेव्हा करतो तेव्हा तो 2-3 वेळेला रिटेस्ट करायला येऊ शकतो, अगदी स्टॉप लॉसच्या जवळ सुद्धा फिरकू शकतो आणि तिथून तो वर जाऊ शकतो. सो हे आपण थेरॉटिकल बघितलं. आता आपण चार्टवर जाऊया आणि तिकडे बघूया. आता पुढचं आहे ते म्हणजे बुलिश रेक्टँगल कंटिन्युएशन पॅटर्न आणि हा ह्याच्यात आपण बघू शकतो की आयताकृती किंवा एक कन्सोलिडेशनवाली जी फेज आहे ती इथे तयार झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपण म्हणायला झालं तर साधारण हा 3 ते 4 वर्ष हा पॅटर्न इथे तयार होताना या स्टॉकमध्ये दिसतोय. अर्थात ह्याचं टार्गेट अजूनही झालेलं नाही आहे, पण दिस इज नॉट अ बाय अँड सेल रिकमेंडेशन. त्यामुळे ह्याच्यात समजा अभ्यास करायचा झाला, त्यामुळे इथे मी रेक्टँग्युलर ओव्हरऑल हॉरिझॉन्टल लाईन आधी सिलेक्ट करतो. त्यामुळे इथे आपल्याला साधारण ती लाईन काढता येऊ शकते. आता या केसमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला आधी त्याचं अपट्रेंड दिसणं आवश्यक आहे. त्यामुळे अपट्रेंड झाल्यानंतर हा स्टॉक या रेंजमध्ये अडकलेला दिसतोय आणि तिथे त्या रेंजमधून तो फायनली ब्रेकआउट इथे झालेला दिसतोय. सो इथे आपण बघू शकतो एक व्हॉल्यूम सकट ही कॅन्डल बाहेर पडलेली आहे आणि बऱ्याचशा ह्याच्यात आपण बघू शकतो की रिटेस्टसुद्धा इथे त्याने केलेला आहे. सो या ह्याच्यात आपण म्हणायचं झालं तर या पॉईंटला इथे स्टॉप लॉस ठेवणं अपेक्षित असतं. आता या केसमध्ये तसं म्हटलं तर टार्गेट काही फार मोठं नाही आहे, कारण रेक्टँग्युलर किंवा हा जो आयत आहे त्याची हाईट किती आहे ते सुद्धा आपल्याला मोजणं आवश्यक आहे. त्यामुळे ही हाईट तशी म्हटलं तर फार नाही आहे. त्यामुळे हाईट मोजायचीच झाली समजा तर इथून आपण असं मोजू शकतो. तर अंदाजे तिथे तरी ₹786 म्हणजे 28% ही हाईट आहे. तरी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे ह्याला समजा मी इकडून इकडे ठेवलं तर हे आपलं टार्गेट येतं. अर्थात हा अजूनही ट्रेड म्हणजे ओव्हरऑल ह्याचं टार्गेट अजूनही झालेलं नाही आहे. पण एक चांगला मला पॅटर्न दिसला म्हणून इथे आपण हा डिस्कस करतोय. पुन्हा एकदा सांगतो की हे कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे. जस्ट आपण पॅटर्नचा अभ्यास करतोय. त्यामुळे हा आपण एज्युकेशनलसाठीच हा व्हिडिओ बघावा. पुढचा पॅटर्न तो म्हणजे बुलिश बेसिंग पॅटर्न, बुलिश बेसिंग कंटिन्युएशन पॅटर्न हा एक आहे. आता बऱ्याच लोकांना कप अँड होल्डर पॅटर्न माहिती असेल आणि आपण ह्याला म्हणू शकतो की कान तुटलेला कप आहे, म्हणजे ह्याला कान नाही आहे, म्हणजे होल्डरचा जो पॅटर्न असतो तो ह्याच्यात नाही आहे. त्यामुळे बुलिश बेसिंग, तर ह्याच्यावर आपण बघू शकतो की कपासारखी एक आकृती आहे. आता ही दिस इज नॉट एकदम एक्झॅक्टली आयडियल, इथे चित्रात आयडियल असते पण तिकडे ह्याच्यात बघायला गेलं चार्टमध्ये तर थोडासा वेगळा प्रकार येऊ शकतो. अर्थात बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न म्हटल्यावर इकडे आपल्याला पहिला अपट्रेंड हायर हाय दिसणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे तो एक राऊंड फिगर, असं राऊंड फिगर नाही, राऊंड पॅटर्न करणार आहे आणि त्याच्यानंतर वर जाणार आहे. सो वर जाताना आपल्याला टार्गेट इथे एक रेजिस्टन्स फेस झालेला दिसतोय आणि ही एक उंची आपल्याला मोजायची टार्गेट शोधण्यासाठी. तर सगळ्यात आधी ह्याच्यात आपल्याला समजण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मार्केट थोडंसं लोअर लो करत येतं, नंतर एका पॉईंटला थांबतं आणि मग हायर हाय करायला लागतं आणि मग तिथून वर जातं. सो फायनली ब्रेकआउट मिळतो, हा एक रेजिस्टन्स तुटल्यासारखा होतो आणि तिथून आपल्याला हाईट मोजायची आहे. म्हणजे ही जी काही हाईट आपण मोजलेली आहे ती आपण इथे ठेवणार आहोत आणि टार्गेट आपल्याला मिळणार आहे. स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग लोच्या खाली आपण ठेवू शकतो आणि ट्रेंड कंटिन्यू झाला आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी इमेजमध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे, ट्रेंड कंटिन्युएशन, ब्रेकआउट झोन, स्टॉप लॉस वगैरे वगैरे. चैतन्य ट्रेड झाला. ओके, सो शूटिंग, ओके ओके ठीक आहे. शूटिंग चाललंय आणि एकीकडे ट्रेडिंग पण चाललंय, त्यामुळे मध्ये मध्ये थोडंसं तिथे सुद्धा लक्ष ठेवायला लागतं. म्हणजे आपण आयडियल चार्ट्स बघितले, थेरॉटिकल चार्ट बघितले, आता आपण चार्टच्या ह्याच्यावर ॲक्च्युअलमध्ये जाऊन बघूया की हा पॅटर्न कसा दिसतो. पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश बेसिंग. आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला हा ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न असल्यामुळे आपल्याला इथे एक पॉझिटिव्ह साईड किंवा पॉझिटिव्ह ट्रेंड दिसणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर
हा थोडासा असा कर्व झालेला असला पाहिजे. त्यामुळे इकडे आपल्याला एक बशीसारखा आकार दिसेल. तर आता इथून आपण समजा ही लाईन ओढली तर हे असं काहीसं आपल्याला इथे दिसलं पाहिजे. तर आता सध्या मी ड्रॉइंग आहे ती काढून टाकतो परत. ओके. तर आता ह्याच्यात मला काय करायचं आहे की ही एक लाईन ओढून घ्यायची आहे. तर इथून मी एक लाईन ओढून घेतो आणि साधारण हे असं एक जस्ट रेफरन्सला ठेवून देतो. सो आता या केसमध्ये मला ह्याची उंची मोजायला लागेल आणि त्याच्यामुळे इथून इथे अंदाजे एक मी हाईट त्याची मोजलेली आहे आणि हीच हाईट मला इथे टार्गेट म्हणून ठेवायची. सो याचं पुढे काय झालं ते बघूया. सो आपण बघू शकतो बरोबर त्याच्याच आसपास येऊन त्याने टार्गेट हिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे काय झालं अर्थात आपल्याला काही तसं देणं घेणं नाही आहे. त्यामुळे फायनली इथे या पॉईंटला सुद्धा आपल्याला समजा आपण इकडे एक्झिट मिस केलं असेल तर या पॉईंटला आपल्याला बरोबर एक्झिट मिळालं आहे. अर्थात ह्याच्यात एक लक्षात ठेवायचं कुठल्याही ह्याच्यात टार्गेट शोधताना जरी आपल्याला हे फायनल टार्गेट 4500 वगैरे मिळालं असेल तरी थोडंसं त्याच्यात मार्जिन ठेवून आपल्याला टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे या केसमध्ये आपल्याला टार्गेट छान पद्धतीने हिट झालेलं दिसतंय. पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश हेड अँड शोल्डर कंटिन्युएशन पॅटर्न. बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की हेड अँड शोल्डर पॅटर्न हा रिव्हर्सलमध्ये वापरला जातो. अर्थात तो सुद्धा आहेच, पण हा आपण ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये सुद्धा बघू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आधी अपट्रेंड असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला अपट्रेंड दिसतोय, हायर हाय करतंय मार्केट आणि त्याच्यानंतर मग एक लेफ्ट शोल्डर केला जातोय, मग त्याचा हेड केला जातोय, मग राईट शोल्डर केला जातोय. ह्याने तयार होतो हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे. जर आपण बेरिश कॅन्डलस्टिक बघितल्या असत्या तर त्याच्यात आपल्याला तो एक सरळ हेड अँड शोल्डर दिसला असता. तो इथे हा शीर्षासन केल्यासारखा उलटा पॅटर्न आपल्याला दिसतोय. तो लेफ्ट शोल्डर, हेड आणि राईट शोल्डर असं हे तयार झाल्यानंतर फायनली या नेकलाईनच्या इथून ब्रेकआउट मिळतो आणि तो स्टॉक वर जायला लागतो. अर्थात हा पॅटर्न फार क्वचित दिसतो कारण हा बऱ्याचदा रिव्हर्सल पॅटर्नमध्ये दिसतो, पण कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये तसा कमी दिसतो. त्यामुळे मला शोधताना सुद्धा थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. तर आपल्याला ह्याच्यात अर्थात टार्गेट जर हेड अँड शोल्डर माहिती असेल तर इथे आपण हेडची हाईट आहे ती नेकलाईनपासून मोजतो आणि तेवढंच आपण टार्गेट वरच्या बाजूला ठेवतो ब्रेकआउटच्या दिशेने. त्यामुळे हा ट्रेंड कंटिन्युएशन झालेला आहे, ब्रेकआउट आहे. स्टॉप लॉस तुम्ही इथे ठेवू शकता लेटेस्ट स्विंग लोच्या खाली आणि ट्रेल करू शकता जर अजून वर जात असेल तर. सो हा झाला हेड अँड शोल्डर बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न. नावं थोडीशी मोठी आहेत कारण सगळेच शब्द त्याच्यात ॲड केलेले आहेत टायटलमध्ये. तर ही झाली थेरॉटिकल इमेज. आता आपण बघूया चार्टवरची. पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे बुलिश हेड अँड शोल्डर कंटिन्युएशन पॅटर्न. आता बऱ्याचदा हेड अँड शोल्डर हा रिव्हर्सल पॅटर्न म्हणून समजला जातो, पण तो कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये सुद्धा वर्कआउट होतो. तर इथेच आपण बघू शकतो या एक्झाम्पलमध्ये. तर हा एक तर अपट्रेंड आहे, ओव्हरऑल हायर हाय मार्केट किंवा एक नवीन हाय करत चाललं आहे आणि इथे आपण बघू शकतो की हा लेफ्ट शोल्डर आहे, हा हे हेड म्हणून आहे आणि हा राईट शोल्डर आहे. सो इथे आपण अगदी चित्रात दिसतंय तसं छान न जाता थोडंसं आपल्याला आपल्याच नियमांना थोडंसं ट्विस्ट करून आपण इथे बघू शकतो की हेड अँड शोल्डरची ही आकृती तयार झालेली आहे. सो ह्याच्यात आपण नेकलाईन म्हणजेच मान अशी काढू शकतो, थोडंसं टिल्टेड. त्यामुळे ह्याला मी जरा त्यातल्या त्यात नीट पद्धतीने ड्रॉइंग काढून परत प्रेझेंट करतो. तर आता ह्याला आपल्याला इथून सुद्धा जोडता येऊ शकतं जर आपल्याला करायचं असेल तर हेड अँड शोल्डरसाठी. तर हेड अँड शोल्डर्स असं समजा मी सिलेक्ट केलं तर हा लेफ्ट शोल्डर आहे, हा हेड आहे आणि हे बरोबर नेकलाईन तयार झाली. सो हे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये इंटरनल फीचर त्यांनी दिलेलं आहे की आपण हेड अँड शोल्डर ड्रॉ करू शकतो. सो जसं आपल्याला टार्गेट काढायची पद्धत टिपिकली माहिती आहेच, तर ह्याला आपण ही हाईट मोजतो आणि ही हाईट मोजून आपण इथे ठेवतो. सो या केसमध्ये आपल्याला टार्गेट इथे झालं आहे कारण इथे गॅपअप झालं आहे आणि त्याच्यानंतर हा स्टॉक खाली आला आहे. सो अल्टिमेटली आपलं टार्गेट जे आहे ते झालेलं आहे. सो हा एक कंटिन्युएशन पॅटर्न म्हणून सुद्धा बघितला जाऊ शकतो, पण जसं आपलं व्हिडिओचं टायटल आहे हा एक थोडासा रेअर पॅटर्न आहे. सो पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे डिसेंडिंग वेज कंटिन्युएशन पॅटर्न आणि ह्याच्यात काय करतो आपण की पोल अँड फ्लॅग सारखंच आहे किंवा पेनंट सारखंच आहे, फक्त ह्याच्यात ओव्हरऑल दोन लाईन समांतर न जाता किंवा कॉम्प्रेस न होता त्या थोड्याशा एक्सपांड होतात. त्यामुळे इकडे उजवीकडच्या भागात तुम्ही बघू शकाल की थोड्याशा त्या एक्सपांड झालेल्या आहेत. तर बाकी लॉजिक तसं बऱ्यापैकी सेम आहे. तर ह्याच्यात अजून म्हणजे अपट्रेंड पाहिजे, नंतर हे रेजिस्टन्स आणि सपोर्ट पाहिजेत जे थोडेसे असे लांब जात आहेत दोघांपासून.
असं तिकडे चित्र दिसलं पाहिजे आणि त्याला रेझिस्टन्स आहे, सपोर्ट आहे, फायनली त्याला ब्रेकआउट आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर आपण टार्गेट मिळू शकतं आपल्याला. टार्गेट कसं शोधायचं आहे तर थोडक्यात ही जी काही हाईट आहे तेवढीसुद्धा आपण बघू शकतो किंवा ओव्हरऑल खालपासून किती आलो आहे ते सुद्धा आपण चेक करू शकतो. सो आयदर आपण सपोर्ट रेझिस्टन्सची हाईट मोजू शकतो किंवा खालपासून किती आलो आहे आपण वर त्याची हाईट ऑफ पोल वगैरे घेऊन सुद्धा आपण टार्गेट हवं तर काढू शकतो. सो इथे आपल्याला ब्रेकआउट झोन आहे, स्टॉप लॉस आहे तो म्हणजे स्विंग लो आहे तर ते करू शकतो आणि हे फायनल टार्गेट आलेलं आहे. आता या केसमध्ये ही जी हाईट आहे ही मोजली तरीसुद्धा चालेल. आता त्यातलं तुम्हाला शुअर शॉट हवं असेल तर लोएस्ट टार्गेट म्हणजे ह्या दोघांमधलं लोएस्ट जे काही येत आहे म्हणजे लोएस्ट म्हणजे कुठलं तर रेझिस्टन्स आणि सपोर्टमधली हाईट आपण मोजली आहे ते किंवा हाईट ऑफ पोल समजा आपण घेतली असेल तर ते ह्यातलं जे काही लोएस्ट टार्गेट वरच्या बाजूला येईल ते तुम्ही हवं तर ठेवू शकता सेफर साईडला. सो हे झालं थेरॉटिकल चित्र. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल चित्र आणि हा आपला 5वा पॅटर्न आहे. पुढचा पॅटर्न आहे तो म्हणजे डिसेंडिंग ब्रॉडनिंग वेज कंटिन्युएशन पॅटर्न आणि ह्याच्यात आपण बघू शकतो की हा थोडासा पेनंट किंवा पोल अँड फ्लॅग टाईपच पॅटर्न आहे. फक्त त्याच्यात थोडासा बदल आहे ते म्हणजे तुमचे हे जे फ्लॅगचा जो पॅटर्न आहे तो थोडासा ब्रॉड होत जातो आणि खालच्या बाजूला झुकलेला असतो. डिसेंडिंगमध्ये तो ब्रॉड होत जातो आणि हा असा काहीसा दिसतो. सो आपलं नॉर्मल फ्लॅग थोडंसं लाईन असतात त्या समांतर असतात पण ह्याच्यात थोडासा तो ब्रॉड होत जातो आणि असं काहीसं आपल्याला दिसतं. तर खालच्या बाजूला तो झुकलेला पाहिजे आणि आता ह्याचं टार्गेट काढायचं असेल तर आपल्याला ही जी हाईट आहे ती मोजायला लागेल आणि इथे ठेवायला लागेल. सो आता ही ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या इथे ठेवू शकतो आपण आणि तिथून हा एक स्टॉप लॉस पॉईंट आहे आपला त्याच्या खाली. सो झूम करून दाखवतो. हा एक स्टॉप लॉस पॉईंट येईल आणि इथून टार्गेट आपलं झालं पाहिजे. सो आता इथून पुढे गेल्यानंतर कसं होतं ते आपण बघू. सो परफेक्टली हा इथे गेलेला आहे. हा एक आपला स्टॉप लॉस पॉईंट आणि हे आपलं टार्गेट. सो हा तसं म्हणायला गेलं तर हे सगळेच पॅटर्न आहेत ते रेअर आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यातसुद्धा ट्रेड करता येऊ शकतं. बाकी आपल्याला बरेचसे पॅटर्न माहिती आहेत जे पोल अँड फ्लॅग आहेत किंवा डबल बॉटम वगैरे आहेत. ते सगळे आम्ही एनिवे आमच्या टेक्निकलच्या कोर्समध्ये शिकवतोच. पण हे थोडेसे रेअर होते आणि हे थोडेसे ॲड ऑन म्हणून मी इथे टाकायचा प्रयत्न केला आहे. तर हे होते बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न ज्याच्यात आपण 5 पॅटर्न बघितले आणि काही आमच्या कोर्सेसमध्ये सुद्धा आहेत आणि हे जे आहेत ते जे कोर्समध्ये नाही आहेत ते इथे दाखवलेले आहेत. ते ॲड ऑन म्हणून वापरू शकतो. थोडेसे क्वचित दिसणारे पॅटर्न आहेत पण दिसतात आणि त्यांची टार्गेट्स कशी हिट होतात हे आपण बघितलं. आता ह्याच्यावर कदाचित तुम्हाला एक प्रश्न पडेल की हे 100% चालतं का? तर 100% कुठलाच पॅटर्न चालत नाही. कुठलाही सेटअप 100% चालत नाही. कधी ना कधी त्याच्यात फेल्युअर येतो. पण त्यातल्या त्यात आपण प्रेझेंट मार्केट कंडिशन आणि सगळं बघून अगदी तुमचं 100% जे काही टार्गेट ठेवलेलं आहे त्याला थोडंसं मार्केट कंडिशननुसार तुम्ही ॲडजस्ट केलं तर नक्की तुम्हाला तुमचा विन रेट किंवा सक्सेस रेट जो आहे तो वाढवता येऊ शकतो. बाय द वे आमची वेबसाईट लॉन्च झालेली आहे त्यामुळे वेबसाईटला भेट देऊ शकता. कमेंटमध्ये आहे लिंक आहे ती तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी स्टॉक बोर्ड मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.